ओके. तर जो आपला टॉपिक आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. यामध्ये आपण काल रिफ्रॅक्शनची डेफिनेशन पाहिली. रिफ्रॅक्शन इज अ phenomena in which light ray passing from or traveling from one transparent medium to another transparent medium obliquely bends its path. This is known as refraction. तर रिफ्रॅक्शन मध्ये आपण पाहत होतो की एका पर्टिक्युलर अँगलने इन्सिडेंट रे आला पाहिजे. ज्या सरफेसवर तो कोलाइड होत आहे तो सरफेस ट्रान्सपरंट पाहिजे. तर रिफ्रॅक्शन होतं. रिफ्रॅक्शनच्या जे लॉज आहेत त्या लॉ मध्ये आपल्याला 2 लॉज लक्षात ठेवायचे आहेत. त्याचा थर्ड लॉ म्हणजेच कोण? स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ आपला थर्ड लॉ असतो, परंतु त्याला आपण सेकंड लॉ म्हणून पण पाहतो. तर ऍक्च्युअली याचे जे लॉज आहेत तिथून आपण सुरुवात करू. आज स्नेल्स लॉ आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. तर टॉपिक आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. तर असं समजा की आपल्याकडे एक कुठलाही प्लेन आहे. हा एक प्लेन आहे. या प्लेनच्या एका सर्टन पॉइंटवर आपण एक नॉर्मल ड्रॉ करू आणि इथून एक इन्सिडेंट रे आला आणि तो इकडे रिफ्रॅक्ट झाला. तर या 2 गोष्टी घडतात. त्यामध्ये आपण पाहिलं की हे 2 अँगल आहेत. एक अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. दिस इज नॉर्मल. यामध्ये एक आपला मीडियम आहे एअर आणि लेट्स से दुसरा आहे अदर दॅन एअर. तर लेट्स से ग्लास. तर लक्षात घ्या आपल्याकडे इथे 3 गोष्टी असतात. तर कोणकोणत्या असतील त्या? जो तुमचा ट्रान्सपरंट सरफेस आहे म्हणजे हा ग्लास, इन्सिडेंट रे आहे हा रे आणि रिफ्रॅक्टेड रे आहे आणि नॉर्मल. तर या सरफेसच्या हे 3 एकाच प्लेन मध्ये असतात. तर फर्स्ट रूल किंवा फर्स्ट लॉ आपण काय म्हणू शकतो बघा. इन्सिडेंट रे, refracted ray and normal all lie in the same plane of, आता तो प्लेन कोणता असेल? इन द सेम प्लेन ऑफ ट्रान्सपरंट सरफेस. तर हा तो ट्रान्सपरंट सरफेस आहे. एका प्लेनचा अर्थ काय समजून घ्या. मी तुम्हाला मागच्याही वर्षी सांगितलं होतं. खूप जणांना सेम प्लेन हा कॉन्सेप्ट नाही लक्षात येत. आता हे जे 2 पेन आहेत हे या टेबलवर आपण ठेवले या पद्धतीने. तर बघा हे टेबलवरच त्यांच्या डायरेक्शन्स आहेत. अलॉंग द टेबल आहेत त्यांच्या डायरेक्शन्स. हा टेबल ह्याचा प्लेन असेल आणि हे 2 ते रेज असतील किंवा हे 2 वेगवेगळे रेज आहेत कोणतेही. हे कशात आहेत? प्लेन ऑफ द टेबल त्याच्यावर आहे. परंतु एक पेन जर मी असा उभा केला, आता जर हा उभा केला तर याचा प्लेन चेंज झाला पहा. समजलं? याचा प्लेन बदलला. आता पहा या स्वतःच्या याच्या प्लेनचा प्लेन हा स्वतःच आहे. या दोन्ही पेनचा प्लेन पण तोच आहे. परंतु हा जर इकडे असेल तर हा कोप्लेनर नाही. नॉन कोप्लेनर म्हणतात त्याला. तर सेम प्लेन मध्ये नाही. तर कधीही लक्षात ठेवायचं की तो सरफेस, इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे तिन्ही एकाच प्लेन मध्ये असतात. म्हणजे आपण याला इन शॉर्ट म्हणतो दॅट इज ऑल आर कोप्लेनर. कोप्लेनर एकाच प्लेन मध्ये असणं. ही झाली याची फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी काय सांगते बघा. अँगल आय
is not equal to angle R, but the sine ratios of I and R बघा are always proportional. ठीक आहे, हे मेन आहे. अँगल सेम नाही, पाहतानाच लक्षात येतं. बेंडिंग झालं म्हणजे रेची डायरेक्शन बदलली आणि रेची डायरेक्शन बदलल्यामुळे अँगल बदलतो. कारण मी तुम्हाला सांगितलं इन मॅथमॅटिक्स ऑर फिजिक्स डायरेक्शन मीन्स अँगल. ठीक आहे, आता या पेनची डायरेक्शन ही आहे, तर या रेफरन्स लाईन सोबत याचा राईट अँगल आहे. पण बघा याची डायरेक्शन चेंज, अँगल चेंज. तर आपण मॅथ्स किंवा कुठल्याही सायन्स मध्ये अँगल सांगतो म्हणजे ऍक्च्युली त्या वेक्टरची आपण डायरेक्शन सांगत असतो. आता वेक्टर बद्दल आपण नेक्स्ट संडेला शिकणार आहोत, कारण उद्या आपण इनइक्वॅलिटी सॉल्व्ह करायची टेक्निक पूर्ण शिकणार आहोत फाउंडेशन मध्ये. हे आतापासून आलं पाहिजे, पुढच्या वर्षी सोपं जाते सगळं. तर ह्याच्यात एक गोष्ट काय सांगितलेली आहे की आपण या इन्सिडेंट अँगलचा साइन रेशो घेतला साइन आय आणि रिफ्रॅक्टेड अँगलचा साइन रेशो घेतला, तर हे दोन प्रोपोर्शनल असतात म्हणजे ते कॉन्स्टंट येतो आणि हाच कॉन्स्टंट आहे एटा. यालाच म्हणतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. दिस इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाबद्दल बोलतो, काल बोललो मी तुम्हाला. इट टेल्स अस अबाउट द स्पीड ऑफ लाईट इन दॅट पर्टिक्युलर मीडियम. लाईट ज्या मीडियम मधून ट्रॅव्हल करते तिथे त्याच्या स्पीड मध्ये जो चेंज होतो, तो चेंज कशामुळे झाला, ड्यू टू द चेंज इन अँगल्स, इन्सिडेंट अँड रिफ्रॅक्टेड अँगल्स. आणि त्यांचा साइन रेशो एक नंबर आहे आणि तोच नंबर आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर तो सांगतो रिफ्रॅक्ट झाला म्हणजे नेमका किती रिफ्रॅक्ट झाला, म्हणजे बेंड किती झाला. तर रिफ्रॅक्टिव्ह आहे ना त्याच्या नावात, इंडेक्सचा अर्थ असतो एक नंबर. आपण म्हणतो तुमच्या चॅप्टरचा इंडेक्स काय आहे, म्हणजे कोणता चॅप्टर किती नंबरला आहे. तर इंडेक्सचा अर्थ असतो नंबर. आपण ज्याला मराठीमध्ये सिरियल नंबर किंवा अनुक्रमणिका म्हणतो तसं तसं हे इंडेक्स आहे. तर हा एक नंबर आहे आणि जो रिफ्रॅक्शन बद्दल बोलतो. सगळ्यांचं लक्ष पाहिजे. तर याला एटा या साइनने दाखवतात. सिम्पली आपण त्याला एन म्हणू आपल्यासाठी. हा ऍक्च्युली एटा आहे, ग्रीक लेटर. दिस इज ग्रीक लेटर ETA, एटा. ठीक आहे, तर यालाच आपण नाव दिलेलं आहे स्नेल्स लॉ. आता प्रोपोर्शनल असणं याचा अर्थ काय, हे तर अँगल्स आहेत. तर पुढे सगळं सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक थोडस मॅथमॅटिक्स सांगणार आहे, कामाचं आहे. आता हे मॅथमॅटिक्स आजच्या पिरियडचा सगळ्यात मेन भाग आहे, सगळ्यात मेन. लक्षात ठेवा, आपण ट्रिग्नोमेट्री राईट अँगल ट्रायंगल मध्ये शिकतो. मी तुम्हाला ट्रायंगल मध्ये परवा एक ऍडिशनल थिअरी शिकवली होती, ज्यात मी 30-60-90 ट्रायंगल आणि 45-45-90 ट्रायंगल सांगितला. त्यात आपण दोन रूल पाहिले होते. द साइड ऑपोजिट 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्युज. त्यालाच मी नाव दिलं होतं साइन 30. आठवा. तर सगळ्यात मेन आता आपल्याला हे पाहायचं आहे की आपण एक सर्कल काढतो का. या सर्कल मध्ये आपण काय करू, ही एक डायमीटर घेऊ आणि एक दुसरी डायमीटर घेऊ. या दोन डायमीटर जिथे इंटरसेक्ट होतात, लेट्स से दॅट इज आवर ओरिजिन किंवा सेंटर ऑफ द सर्कल. या ह्याची जी रेडियस आहे आर, ही सगळी रेडियस आहे आर. या रेडियसला आपण एक लेंथ देऊ. असं माना या सर्कलची रेडियस आहे 1. हे मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मध्ये परत शिकवणार आहे. आता आपण इथं कामापुरतं शिकूया, तर तुम्हाला रिफ्रॅक्शन चांगलं समजेल. ह्याचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना हेल्प होते. रेडियस 1 असलेल्या सर्कलचं एक नाव आहे मॅथमॅटिक्स मध्ये युनिट सर्कल. तर पूर्ण मॅथमॅटिक्सच्या ट्रिग्नोमेट्रीचा बेस असतो युनिट सर्कल. युनिट सर्कल इज अ सर्कल विच हॅज रेडियस इक्वल टू 1. बघा, म्हणजे या सगळ्याची लेंथ 1 1 1 आहे. आता आपण एक काम करू, याच्या अलॉंग समजून घ्या एक रे काढू. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं व्हॉट इज अँगल.
अँगल इज रोटेशन ऑफ आर्म इन अ युनिट सर्कल. आता हा जो पेन आहे त्याचं हे टोक आहे, आपण ह्याला रेचा एरो मानू. आता हा ज्या डायरेक्शनला आहे त्याला 0 डिग्री मानू. नो रोटेशन होण्याचा अँगल काय रे 0. आपण वर चाललोय 0 पासून वर, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन बाय कन्व्हेन्शन इज टेकन टू बी पॉझिटिव्ह. तर जेव्हा रे हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होईल तेव्हा अँगल्स पॉझिटिव्ह घेतात. पुढे जेई नीट मध्ये हे शिकणार आहे, बेटर आहे आत्ताच लक्षात ठेवा. तर अँटी क्लॉकवाईजचं काय कन्व्हेन्शन आहे, पॉझिटिव्ह अँगल्स, क्लॉकवाईज मध्ये निगेटिव्ह. फीड येतोय ना बघा, वर चाललाय पॉझिटिव्ह, खाली यायलाय निगेटिव्ह. तर कन्व्हेन्शन सेट केला आपण, तर हा फिरत राहतो. हा फिरल्यामुळे काय होतं, हा जेव्हा इथे आहे याला म्हणतात इनिशियल पोझिशन. इनिशियल पोझिशनला आपण ओरिजिन मानलं तर लेट्स सेट 0 डिग्री. आता आपण या एरोला रोटेट करूया. इथे आला. ओके, लेट्स से दिस इज 90 डिग्री विथ रिस्पेक्ट टू धिस. आता ह्याच्या रिस्पेक्ट मध्ये पाहायचं असते, ओरिजिनच्या रिस्पेक्ट मध्ये, नाही तर हा पण 0च आहे. त्यालाही 0 मानू शकतो वरच, पण याच्या रिस्पेक्ट मध्ये आता तो 90 डिग्री फिरला, रोटेट झाला, आणि याची डायरेक्शन कोणती आहे, अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज असल्यामुळे अँगल पॉझिटिव्ह घ्या. आता याला परत आपण फिरवणार. हा समजा फिरत फिरत इथे आला. दिस इज 180 डिग्री. आता जेवढं सांगायला थोडंसं समजून घ्या बेटा. 180 डिग्री, आणि त्याच्यानंतर याला आपण परत रोटेट केलं, इथे आणलं. हा 270 डिग्री, आणि फायनली आपण याला वापस फिरून त्याच जागेवर आणलं. तर कम्प्लीट रोटेशन झालं एक कम्प्लीट रोटेशन नोन ॲज 360 डिग्री. आता हा जो फॅन फिरतोय, विचार करा 1 तासात किती अँगल फिरला असेल. चालू केल्यावर त्याने 1 चक्कर पूर्ण केली तर 360 डिग्री फिरला. तर आता विचार करा, क्लास सुरू झाल्यापासून तो फिरतोय, त्याने किती डिग्री कंप्लीट केला असेल ते पण काढता येते. स्पीडवर डिपेंड आहे. दिस इज सर्क्युलर मोशन. आता हा फिरत आहे, इनिशियल आर्म रोटेट झाला, आणि याला मी आता आणतोय इथे. लास्ट इयर आपण क्वाड्रंट सिस्टीम शिकली होती कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात. ठीक आहे, एक लॉ लक्षात ठेवायचा, म्हणा ए ला जायचं नाही, ए एस टी सी म्हणा. अतुल सरांचे ट्युशन छान. काय झालं, लाज वाटेल का म्हणायला? ऍक्च्युली ते नाहीये, ते लक्षात ठेवायची आयडिया आहे, ती मी शोधलेली. म्हणा ऑल पॉझिटिव्ह, साइन अँड कोसिक पॉझिटिव्ह, टॅन अँड कॉट पॉझिटिव्ह, कॉस अँड सिक पॉझिटिव्ह. झाले 6 रेशो असतात ट्रिग्नोमेट्रीचे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये 6 ला 6 रेशो पॉझिटिव्ह व्हॅल्यू देतात. हे शिका बेटा, हे कामाचं आहे. आता आपल्याला या चॅप्टर मध्ये फक्त हाच क्वाड्रंट कामाचा आहे, पुढचं मी नाही बोलणार. 10वी पर्यंत आपली जी पूर्ण लाईफ आहे ती फक्त फर्स्ट क्वाड्रंट मध्येच आहे. या 3 क्वाड्रंटला आपण एक्सप्लोर करतो 11th स्टँडर्ड मध्ये, आता नाही. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे अँगल पॉझिटिव्ह असतात, म्हणजे त्यांचे रेशो पॉझिटिव्ह असतात. साइन, कॉस, टॅन, कॉट, सिक, कोसिक, all 6 ratios are always gives always positive values in first quadrant. पहिल्यात नेहमी पॉझिटिव्ह असतात. आता यामध्ये तुम्हाला काही बेसिक व्हॅल्यू पाठ करायच्या, त्याच्यासाठी एक लक्षात ठेवा. इथे रेडियस 1 आहे. आपण लास्ट इयर एक शिकलो होतो, फर्स्ट म्हणजे एक्स ऍक्सिस वरच्या कोणत्याही पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो, आठवते? इथे जो असेल त्याचा एक्स 0 असतो, वाय 1 असेल. 1 का लिहिते कळलं ना, रेडियस त्याची लेंथ आहे. इथे काय असेल, निगेटिव्हला चाललात, -1, 0.
निगेटिव्ह डायरेक्शनची रेडियस आहे. इथे असेल 0,-1. 0 ला मायनस लावू नका, तेवढी कृपा करा. आणि वापस 1,0 वर आलो आपण. हे खूप महत्वाचे आहे. आज एक तुम्हाला गुरुमंत्र देतो. गुरुमंत्र देतो महत्वाचा. म्हणा एक्स कोऑर्डिनेट. हे कोणी सांगणार नाही हां, लक्ष द्या. जो एक्स कोऑर्डिनेट असतो, तो नेहमी असतो कॉस थीटा. तो कॉस रेशोला दाखवत असतो. आणि जो वाय कोऑर्डिनेट असतो, ऑलवेज डिनोट्स साइन थीटा. आता याच्यावरून आपल्याला काही गोष्टी समजल्या. अँगल कोणता आहे? 0. तर मी जर तुम्हाला म्हणलं, पटकन सांगा, साइन 0 ची व्हॅल्यू काय? साइन कोण आहे? वाय कोऑर्डिनेट. तर 1,0 मध्ये वाय कोऑर्डिनेट कोण आहे? 0 आहे. तर 0 डिग्रीला साइनची व्हॅल्यू 0 आहे. इथूनच कळते. पाठ करायचं नाही, सगळं मेंदूमध्ये ठेवायचं. कॉस 0 आहे. इथून पहा, एक्स कोऑर्डिनेट कॉस. दिस इज कॉस. दिस इज साइन. ठीक आहे? या ट्रायंगलचं काम आहे. त्याला थोड्या वेळासाठी बाजूला घ्या. आता मला सांगा, ही एक पेअर झाली. 10वीला याचं उत्तर भेटत नाही, मी आता देऊन टाकलं. साइन 0 का 0 असतो? दॅट इज द रिझन. इट इज, याला आपण म्हणतो प्रोजेक्शन मेथड. प्रोजेक्टरचा लाईट मारून कसं आपण समोरच्या स्क्रीनवर डिस्प्ले करतो, तसं त्या आर्मची एक शॅडो घेतली जाते. दॅट इज नोन ॲज प्रोजेक्शन. तर त्या प्रोजेक्शनवर कळतं की साइन काय असेल, कॉस काय असेल. साइन 0 इज 0, कॉस 0 इज 1. आता तुम्ही मला या फिगरकडे पाहूनच सांगा, साइन 90 काय असेल? व्हेरी गुड. कॉस 90 बघा, 0. ट्रिग्नोमेट्री शिकवणारच आहे, आता इथल्या कामापुरतं शिका. लक्षात यायले का? जो साइन 0 होता तो 1 झाला 90 ला, आणि जो कॉस 0 ला 1 होता तो 90 ला 0 झाला. म्हणजे एकमेकांसोबत ते प्रॉब्लेमॅटिक आहे. फर्स्ट क्वाड्रंटची स्टोरी आहे. ॲक्सिसवर अँगल असेच असतात. मी आता तुम्हाला थर्ड, फोर्थचा आत्ताच नाही शिकवत. ते डोक्याच्या वर जाईल. आणि विसरू नका, फिजिक्स चालू आहे, मॅथ्स नाही. तर फक्त फिजिक्ससाठीचं मॅथ्स सांगायलो. आता आपल्याला वापस यायचंय आपल्या मेनकडे. 30, 60, 90 आणि दुसरा कोण होता? 45, 45, 90. 30. मी आठवते परवा इथं 1, 1 लिहिलं होतं. आता कळलं ते 1 काय? 1 इज द रेडियस. ती रेडियस आहे. फिरणारा आर्म आहे तो. तुम्ही बघा बरं, मी इथे जो ब्लू कलरचा एरो काढलेला आहे, किती कंटाळा आला तरी शिकायचं. हा जो ब्लू कलरचा एरो काढलेला आहे, ती रेडियस आहे, दिसते? तो एक फिरणारा वेक्टर आहे. तुम्ही हे शिकायसाठी मोठमोठ्या क्लासला लाखो रुपये फीस देता. नीट शिका. याला खाली घेऊन या. दिसला का एक राइट अँगल ट्रायंगल? इथे थीटा आहे. तो हाच ट्रायंगल इथं बघा. तोच ट्रायंगल आहे. तर कळलं मी इथं 1 का लिहित होतो? युनिट सर्कल. त्याची रेडियस 1 आहे. तर 30 डिग्री असते 1/2. हे असते √3/2. आणि हे दोन्ही 1/√2 असतात. तर समजलं. तर आपली एक शॉर्टकट होती. साइनला आपण नाव दिलं होतं सामनेवाला. दोनच लक्षात ठेवा सध्या. आपल्याला तर साइनच पाहिजे आता. स्नेल्स लॉ मध्ये फॉर्म्युला साइन आहे. त्यामुळे फक्त साइनच लक्षात ठेवा. मी लगे हात त्याचा भाऊ पण शिकवतो, कोसाइन. ते पूर्ण नाव आहे त्याचं. कॉसचं पूर्ण नाव कोसाइन आहे. साइनचा दोस्त कोसाइन. को म्हणजे सोबती. कोलीग, कोलीग म्हणतो की नाही आपण, काम करणारा सोबत, तसा. याला आपण म्हणूया बाजूवाला. आता हे सामनेवाला बाजूवाला म्हणजेच काही नाही, हा वाय आणि हा एक्स. बघा थीटाच्या बाजूला लागून ऍडजसंट एक्स आहे ना, आणि थीटाच्या ऑपोजिट व्हर्टिकल मध्ये वाय आहे ना, म्हणून साइन असतो सामनेवाला, वाय कोऑर्डिनेट. तर साइन वाय कोऑर्डिनेट का असतो हे त्याच्या मागचं रिझन आहे. बस. आता मला सांगा साइन 30 काय असेल? सामनेवाला 1/2. कॉस बघा साइन 60 किती असेल? √3/2. साइन 45 किती असेल? 1/√2. हा रेशो कोणासोबत असतो? हायपोटेन्यूज सोबत. हायपोटेन्यूज तर 1 आहे ना, तर तुम्ही 1/2 चा रेशो 1 सोबत घेतल्यावर काय फरक पडतो? म्हणून आन्सर 1/2. आपण फक्त सामनेवाला एवढंच लक्षात ठेवतोय. आता तुम्हाला स्नेल्स लॉचे जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे,
तर हे अँगल लक्षात ठेवा. आता तुम्ही फक्त एवढे लक्षात ठेवा. स्नेल्स लॉ साठी सांगायलो इम्पॉर्टंट व्हॅल्यूज जे आता तुमचं 10th स्टँडर्डचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. एक लक्षात ठेवा, साइन 0. फर्स्ट क्वाड्रंटची स्टोरी आपली साइन 90. आता ट्रायंगल मध्ये घेतलेला साइन 30. हे तुम्हाला नंतर पाठ होऊन जाईल दिवाळीच्या आसपास. हे असते 1/√2 असतो √3/2. सध्या एवढं लक्षात ठेवा, रिफ्रॅक्शनचे क्वेश्चन सगळे बनतील. आता तुमच्या कामापुरतं चला मॅथ्स टॉक कम अगेन टू फिजिक्स. इथपर्यंत कळलं आता. आता स्नेल्स लॉ आपल्याला जे अँगल्स आहेत आय आणि आर त्यांच्या व्हॅल्यू सध्या यापैकी कोणत्या तरी राहतील. त्याच्या मधल्या व्हॅल्यूचे आन्सर असतात का? 100% असतात. ते कसे कॅल्क्युलेट करतात? 11वीला गेल्यावर. त्यासाठी आपण अलाइड अँगल शिकतो. जसा एक लॉगचा टेबल असतो तसा इथे ट्रिग्नोमेट्रीच्या व्हॅल्यूचा एक टेबल असतो. साइन, कॉस, टॅन, कॉट, सिक, कोसिक 6 जणांचे टेबल असतात. त्यात आपण कितीही कॉम्प्लिकेटेड अँगलची व्हॅल्यू काढू शकतो. इट इज कॅल्क्युलेटेड युजिंग कम्प्युटर्स. मॅन्युअली काढत नाही आपण. त्या व्हॅल्यू आपल्याला एक्झाम मध्ये दिलेल्या असतात. आडवी तिडवा जर अँगल दिला तर त्याची व्हॅल्यू देतात क्वेश्चन मध्ये. चला आता आपण येऊ आपल्या मेन टॉपिकवर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ही सगळी स्टोरी याच्या भोवती आहे. इट इज डिनोटेड बाय एटा. याचं पहिलं काय काम आहे? काय सांगतं? टेल्स अबाउट change in speed of light in different media. Media is plural form of medium. ठीक आहे, म्हणून सोशल मीडियम म्हणत नाही आपण, सोशल मीडिया म्हणतो. युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हे मेनी प्लुरल आहेत मीडियमचे, म्हणून त्याचं नाव सोशल मीडिया असतं. मीडिया इज प्लुरल फॉर्म ऑफ मीडियम. त्याचं काय काम आहे? लाईटची स्पीड डिफरंट मीडियामध्ये कशी चेंज होते हे सांगण्याचं काम आहे. तो रिलेशन देतो. एटा आपल्याला रिलेशन देतो. म्हणजे साइन आय हा आपण व्हेलॉसिटी बद्दल बोलतो. स्पीड म्हणजे ते व्हेलॉसिटी घ्यायचं ऍज अ वेक्टर क्वांटिटी. त्याची डायरेक्शन आहे, कुठून कुठे चाललाय, म्हणून व्हेलॉसिटी म्हणू आपण त्याला. लिहिताना व्ही लिहितो पण वाचताना व्हेलॉसिटी वाचतो. आता बघा, साइन आय बोलतो व्हेलॉसिटी इन फर्स्ट मीडियम. साइन आर कशाबद्दल बोलतो? व्हेलॉसिटी इन सेकंड मीडियम. म्हणजे आता विचार करा, जो साइन आय आहे आणि जो साइन आर आहे तो बोलतो वेगवेगळ्या मीडियाच्या व्हेलॉसिटी बद्दल. तर फर्स्ट मीडियम मध्ये V1 व्हेलॉसिटी, सेकंड मध्ये V2 व्हेलॉसिटी. तर मला विचार करून सांगा, व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड आहे, इथे मीटर पर सेकंड आहे. दोन्ही युनिट कॅन्सल झाल्यावर व्हॅल्यू आली 1 आणि ही व्हॅल्यू युनिट कॅन्सल होऊन आली, म्हणजे ही झाली युनिटलेस क्वांटिटी. जेव्हा सगळे युनिट्स कॅन्सल होतात आणि रेशोची युनिटची व्हॅल्यू 1 मिळते, तेव्हा आपण म्हणतो दॅट पर्टिक्युलर क्वांटिटी इज युनिटलेस. म्हणून एक लक्षात ठेवा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एटा इज युनिटलेस. 1 मार्काचा प्रश्न असतो. युनिटलेस व्हॅल्यू आहे. कळलं? युनिटलेस काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला युनिट नाही. वाय? बिकॉज बोथ रिप्रेझेंट व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटीची युनिट तर फिक्स आहे, SI युनिट, ती कॅन्सल होणार, म्हणून रेशो 1 आला. युनिटचा रेशो 1 आला, लक्षात घ्या. म्हणून ही एक युनिटलेस क्वांटिटी असते. चला आपल्याला हे पण सांगतं एक महत्वाचं रिलेशन, नीट बघा. एटा जर जास्त आहे याचा अर्थ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज लार्जर. आता सर कोणापेक्षा लार्जर? कम्पेअर करायला ना आपण. मी जर म्हणलं हा टेबल उंच आहे का कमी उंच आहे, त्यासाठी दुसरा टेबल आणून बघावं लागेल. नुसत्या सिंगल टेबलवर कशी कमेंट करणार?
इथल्या टेबलपेक्षा उंच आहे. समजलं? तर कंपेअर करायला कोणतरी पाहिजे की नाही? तर इथं आपण कोणाशी तरी कंपेअर करायलो. आता कोणाशी करतात त्याच्यावर 2 टाइप्स असतात. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता ते शिकायचंय. आहेत 15 मिनिटं. जाऊ तिथपर्यंत. मेन गोष्ट. जर एटा इन्क्रीज झाला, तर लाईटची स्पीड डिक्रीज होते. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. व्हेरी इम्पॉर्टंट. विचार करा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढला म्हणजे डेन्सिटी वाढली मीडियमची. डेन्सिटी वाढली, कालचा चिखल आठवा. चिखलात गाडी गेली, स्पीड कमी झाली. म्हणजे डेन्सिटी वाढली म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढला. म्हणजे तो नंबर मोठा झाला. आता कोणाच्या रिस्पेक्टमध्ये घेतात? एअरच्या किंवा व्हॅक्यूमच्या. तर इंडेक्स वाढला विथ रिस्पेक्ट टू एअर ऑर व्हॅक्यूम. म्हणून तर लक्षात ठेवायचं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी. हे सगळा डेटा आतापासून 12वी पर्यंत हेल्प करेल. आत्ताच नाही, जेई नीट पुढच्या सगळ्या एक्झामला हेल्प करेल. म्हणून चांगलं लक्षात ठेवा. काही गोष्टी एनसीईआरटीच्या बाहेर आहेत तरी शिकवायलो, माहित असल्या पाहिजे तुम्हाला. एटा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड. म्हणजे एटा इन्क्रीज झाला तर स्पीड कमी होते. आता कोणाचा एटा जास्त असतो? डेन्सर मीडियमचा. म्हणून डेन्सर मीडियम मध्ये लिक्विड पेक्षा जास्त डेन्सर ग्लास आहे. म्हणजे जर लाईट लिक्विड मधून म्हणजे वॉटर मधून ग्लास मध्ये जर एंटर केली तर लाईटची स्पीड कमी होईल. लाईटची स्पीड कमी झाली याचा अर्थ ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वॉटर पेक्षा जास्त आहे. म्हणजे त्याचा जो नंबर येईल, प्युअर नंबर, नो युनिट, तर तो नंबर ॲज कम्पेअर टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन वॉटर विल बी ग्रेटर. तो जास्त राहील. सेम लक्षात घ्या. इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे. आणि जर एटा कमी झाला तर स्पीड वाढते. आता सगळ्यात कमी एटा कोणाचा आहे? एअर ऑर व्हॅक्यूम. आता आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी एअर व्हॅक्यूमला सेम मानतो लाईटच्या स्पीडला. एअर मध्ये स्लाइटली कमी असते व्हॅक्यूम पेक्षा. इट्स मॅक्सिमम इन व्हॅक्यूम 3 into 10⁸ मीटर पर सेकंड. बट इन एअर वी यूज इट्स इक्वल टू व्हॅक्यूम. आपल्याला अर्थवर स्टडी करायचंय तर सगळा डेटा आपण जर व्हॅक्यूम मध्ये घेतला तर इथं हवा नाही असं समजून चालावं लागेल. मग स्टडी कोण करणार? आपण सगळे मरून जाऊ. व्हॅक्यूम मध्ये आपण जगू शकत नाही. म्हणून आपण इथं एअरलाच व्हॅक्यूम सोबत कनेक्ट करून टाकलंय कामापुरतं. माणूस जुगाड लावत असतो, तर आपण इथं लावून टाकला जुगाड. लक्षात ठेवा, हे सगळ्यात मेन आहे. आता तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय याची आयडिया आली असेल. हा एक प्युअर नंबर आहे. युनिट लेसला मॅथ्स मध्ये एक नाव असतं बेटा, म्हणा प्युअर नंबर. हे वर्ड्स लक्षात ठेवा आजपासून, पुढे इंजिनिअरिंग मध्ये यूज होतात. प्युअर नंबरचा अर्थ आहे युनिट लेस. त्याला युनिट नाही, प्युअर नंबर आहे तो. ओके. हा स्पीड बद्दल बोलतो. जेवढा एटा जास्त तेवढी स्पीड कमी. म्हणून डेन्सर मीडियम मध्ये लाईटची स्पीड कमी कमी होते. मग सगळ्यात जास्त एटा ज्याचा त्याची सगळ्यात स्पीड कमी. डायमंडचा एटा सगळ्यात जास्त असतो. तर डायमंड मध्ये लाईटची स्पीड सगळ्यात कमी असते म्हणजे त्याचं सगळ्यात जास्त रिफ्रॅक्शन होतं. ऐका मी काय बोलायलो. स्पीड कमी होते, डायमंड मध्ये रिफ्रॅक्शन जास्त होतं, नॉर्मल कडे जातं, कंटिन्यू सरफेस चेंज होतो. त्याचा शेप असतो ना डायमंडचा, कार्बन कंपाऊंड मध्ये शिकाल तुम्ही. त्याचं अमॉर्फस स्टेट असते. हे अमॉर्फस वगैरे तुम्हाला लास्ट इयर मेटलर्जी मध्ये सांगितलं होतं. तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, डायमंड मध्ये लाईटची स्पीड कंटिन्युअसली चेंज होते. कारण रिफ्रॅक्शन कंटिन्युअस होतं. त्यामुळे लाईटचा एक पॅटर्न बनतो आणि म्हणून हिरा जास्त शायनिंग असतो. म्हणून तो एक प्रेशियस आपण ऑर्नामेंट म्हणून वापरतो. का? त्याचं रिझन आहे, तिथे लाईटची स्पीड सगळ्यात कमी झाली म्हणून लाईट जास्त वेळ त्याच्यामध्ये राहते. स्पीड कमी झाल्यामुळे ती लवकर बाहेर पडत नाही. त्याचा एटा सगळ्यात जास्त आहे. आपण सध्या स्टडी करतो तेवढ्यात. आता डायमंडच्या पुढे आपण गेलोही नाही. आपण त्याला हार्डेस्ट सॉलिड सबस्टन्स म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 पॉइंट समथिंग येतो. 2 पॉइंट समथिंग इज अ व्हेरी बिग नंबर. एअरचा 1 असतो, वॉटरचा 1.33 असतो. काही काही पाठच करून टाकायचे कामापुरते नेहमी. वॉटरचा 1.33 ला तुम्ही फ्रॅक्शन मध्ये 4/3 लिहायचं.
इट्स 4/3 आणि 1.33 इन डेसिमल फॉर्म. तर जेवढा एटा जास्त तेवढी स्पीड ऑफ लाईट कमी त्या मीडियम मध्ये. सगळ्यांचे हे सगळे पॉइंट क्लिअर आहेत. हा डेटा फक्त तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी आहे. चलो आता आपण डिस्कस करणार आहोत. आता इथले फॉर्म्युले थोडेसे पहा. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ऍब्सोल्यूटचा काय अर्थ असतो? कोणाशी घेणं देणं नसलेला. बाकी कोणी काही करा, मी माझा तसाच राहणार. दॅट इज ऍब्सोल्यूट. एखाद्या वेळेस म्हणतात यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट, म्हणजे आता तुझं चूक व्हायचा काही चान्सच नाही. तर ऍब्सोल्यूटचा अर्थ असते नॉट रिलेटेड विथ अदर्स. कोणाशी संबंध नाही. त्याच्यामध्ये एकच प्राणी महत्वाचा असतो, एअर ऑर व्हॅक्यूम. पण आपण काय करतो, स्पीड ऑफ लाईट एक मीडियम कंपल्सरीली एअर घेतो आणि मग एअर मधून लाईट आला दुसऱ्या मीडियम मध्ये. तो काही असेल, वॉटर, केरोसिन, ग्लास, ठीक आहे, खूप सारे, डायमंड असू शकतो. या सगळ्यांमध्ये आपण पाठवायलो. पण दोन मीडिया, पेअर ऑफ मीडिया मध्ये सगळ्यात पहिला एक कोण असतो, कंपल्सरीली एअर असतो. म्हणून ऍब्सोल्यूट वर्ड मध्ये एअर फिक्स आहे. लक्षात घ्या. त्याची डेफिनेशन काय बघा. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एटा इज इक्वल टू, एटा कशाबद्दल बोलतो, स्पीड बद्दल. हा एक रेशो आहे, हे तर कळलंच तुम्हाला. द स्पीड ऑफ लाईट इन एअर. मी एअर लिहिलो म्हणजे मी व्हॅक्यूम लिहिलो, लक्षात ठेवा. हा रेशो आहे ना, एटा इज ऑलवेज अ रेशो. स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. तर बघा, हे दोन मीडिया झाले, यातला एक कंपल्सरी कोण आहे, एअर आहे. तर जेव्हा तुम्ही एखाद्या मीडियम मध्ये लाईटची स्पीड चेक करता विथ रिस्पेक्ट टू एअर, त्या म्हणतात ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. The absolute refractive index is the ratio of speeds of light in air and a medium. The speed of light small c ने डिनोट करतात. आजपासून लक्षात ठेवा. Speed of light in air always denoted by small c. आणि मीडियम मध्ये असेल ती v. The c upon v is known as absolute refractive index. बघा, वर एक स्पीड आहे, खाली स्पीड आहे, म्हणून इट हॅज नो युनिट. दोघांचे युनिट सेम असतील, दोन्ही स्पीडच आहेत. तर एअर और व्हॅक्यूम सी 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. हा तर डेटा हँडी ठेवायचा, नेहमी कामाला येणार. तर ऍब्सोल्यूटचा अर्थ कळला पक्का. स्पीड ऑफ लाईट एका मीडियम मध्ये चेक करतोय आपण, पण कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये, एअर. आता इथे एक महत्वाचं आहे, ज्याच्या रिस्पेक्ट मध्ये करतो ना, तो सेकंड टाइम लिहिला जातो, म्हणजे सेकंड पार्ट मध्ये लिहिला जातो. आता मी तुम्हाला एक नोटेशन लिहून द्यायलो. महत्वाचं नोटेशन आहे, लक्षात घ्या. याचा अर्थही कळत नाही खूप जणांना. नोटेशन आहे, हे कोण आहे सगळ्याला माहिती. इथं लिहितो 2, इथं लिहितो 1. दिस इज अ नोटेशन. ठीक आहे. याला काय म्हणायचं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. नीट बघा, सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. एवढ्या लांब स्टेटमेंटला मॅथमॅटिक्स मध्ये एवढंच लिहा. एटाच्या आधी 2 नंतर 1. याला कधी कधी असंही लिहितात, असंही लिहितात. तर नेहमी काय असते, ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे तो नंबर आधी लिहितात, ज्याच्या रिस्पेक्ट मध्ये काढतात तो नंतर लिहितात. आपल्या बुक मध्ये जनरली हे नोटेशन असतं, तर तुम्ही हे लक्षात ठेवा. पुन्हा 11वी-12वीला गेल्यावर तुम्हाला हे नोटेशन पाहायला भेटेल. अर्थ एकच आहे दोघांचा. ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे तो आधी लिहा. मी सांगायला एक एक शब्द, एक एक शब्द तुमचं करिअर घडवेल. लक्ष देऊन शिका. मी कोणती गोष्ट सोडत नाहीये, एकही कॉन्सेप्ट सोडत नाहीये.
तर हे नोटेशन आहे. आता या नोटेशनला तुम्हीच मला सांगा याचा अर्थ काय होत असेल? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड. म्हणजे मी जर असं म्हटलं की हा माझा एक ट्रान्सपरंट सरफेस आहे. ग्लास लॅब एक्सपेरिमेंट आपल्या बुक मध्ये येतं. याच्यात एक कॉन्सेप्ट आहे, त्याचे नाव लिहून देणार आहे, काही सोडत नाही. इथे बघा, हा समजा आपला एअर आहे. एअर आपण याला म्हणू फर्स्ट मीडियम. इथे काय येणार? नॉर्मल. आणि इथे आपला सेकंड मीडियम लेट्स से ग्लास आहे. तर आपण पाहिलं कालच, रेअरर टू डेन्सर लाईट एंटर केला की टुवर्ड्स द नॉर्मल जातं. त्याचा अर्थ स्पीड ऑफ लाईट डिक्रीज. नेहमी लक्षात ठेवायचं, नॉर्मलच्या जवळ गेलं म्हणजे मीडियम डेन्सर आहे, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोठा होत चाललाय. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जेवढा जास्त तेवढी स्पीड ऑफ लाईट कमी. हे सगळं आता एकत्र रिलेट करता आलं पाहिजे तुम्हाला. जर तुम्ही बनलात थिअरॉटिकली राईट बनलात, एकही प्रश्न चुकणार नाही, नाहीतर 0 मार्कही चुकणार नाही. हा आपला सेकंड मीडियम आहे. तर याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मला जर लिहायचा असेल ग्लासचा एअरच्या रिस्पेक्ट मध्ये, तर काय लिहाल? इथे लिहितो ग्लास, इथे लिहितो एअर. तर काय होईल? सर हे तर स्पीड ऑफ लाईट बद्दल बोलते. तर याचा अर्थ आहे स्पीड ऑफ लाईट कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये काढायचं आहे? ग्लासच्या एअरच्या रिस्पेक्ट मध्ये. तर ज्याचा काढायचा त्याला वर लिहा, जिथं स्पीड काढायची रिस्पेक्ट मध्ये त्याला खाली लिहा. VG अपॉन VA. स्पीड ऑफ लाईट इन ग्लास, स्पीड ऑफ लाईट इन एअर. समजलं? आता एअर सोबत घेतलंय तर हा कोणता इंडेक्स आहे? ऍब्सोल्यूट. एअर आला म्हणजे ऍब्सोल्यूट आला. आता मी जर एअर सोडून दुसरे 2 मीडियम घेतले, वॉटर आणि ग्लास, तर आता दोघांचं पण एअर सोबत रिलेशन असेल की नाही? वॉटरचं सेपरेटली एअर सोबत असेल, ग्लासचं पण एअर सोबत असेल. तर काय होतं बघा, मी असा प्रश्न विचारला, वॉटरचा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्या विथ रिस्पेक्ट टू एअर होईल, ग्लासचा पण ऍब्सोल्यूट घ्या. आता त्याच्या हेल्पने तुम्ही काय करा, ग्लासचा वॉटरच्या रिस्पेक्ट मध्ये सांगा. असे क्वेश्चन्स बनतात. हे आत्ता स्ट्रॉंग करून घ्या, काही काळजी करू नका. परवाच्या दिवशी, कारण उद्या आपण हे घेणार नाही, परवाच्या पिरियडमध्ये मी याचे न्यूमेरिकल्स घेऊन दाखवणार. पूर्ण याचे मॅथ्स प्रॉब्लेम करू आपण, कशी विचारतात. खूप चांगले प्रश्न बनतात. याच्या सगळ्या प्रॉपर्टी शिकू आपण, काही अडचण नाही. त्याचं नोटेशन कळलं? चला आता हा एक होऊन जातात. आता जो आपला कॉन्सेप्ट आहे नेक्स्ट, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच आहे, तो पण येताच असणार. पण आता तो रिलेटिव्ह आहे, म्हणजे आता आपण त्याला डायरेक्ट एअर सोबत कम्पेअर नाही करत. आता 2 वेगवेगळे मीडियम आहेत. तर असं समजा, लेट वी हॅव 2 मीडिया 1 and 2. तर आपल्याला काय काढायचंय? नीट समजून घ्या. रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज गिवन बाय स्पीड ऑफ लाईट इन मीडियम 1 डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन मीडियम 2. आता तिथं 1 च्या जागी एअर आला, 1 किंवा 2 मध्ये जर एअर आला तर ते झालं ऍब्सोल्यूट. म्हणजे आपण जेव्हा कम्पेअर करू फक्त एअर सोबत, तेव्हा ते काय असेल? ऍब्सोल्यूट. पण जर एअर सोडून दुसरे मीडियम आले तर तो रिलेटिव्ह असतो. आता रिलेट झाले, कारण या दोघांमध्ये चेंज होईल. आता स्पीड ऑफ लाईट वॉटर मध्ये वेगळी आहे एअरच्या रिस्पेक्ट मध्ये, ग्लास मध्ये वेगळी आहे एअरच्या रिस्पेक्ट मध्ये. पण जर लाईट आपण वॉटर मधून ग्लास मध्ये पाठवली तर, असं समजा, नीट बघा, एक रिव्हर आहे आणि त्या रिव्हरच्या खाली एक मोठा ग्लास लॅब आहे आणि इथे पुन्हा रिव्हर आहे. ठीक आहे, या प्लेन सरफेस मध्ये असं समजा, किंवा चला खालची रिव्हर काढून टाका. तर हे वॉटर, हा ग्लास. आता वर आहे एअर, एअर मधून लाईट रे आला, इन्सिडेंट इथं झाला, हा नॉर्मल आहे. तर इथं काय होईल?
टुवर्ड्स जाईल. सांगा हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणता आहे? हा ऍब्सोल्यूट आहे. पण एक गंमत आहे. एअरच्या रिस्पेक्ट मध्ये ही स्पीड जी असेल लाईटची, ती स्पीड इथे आल्यानंतर याच्या रिस्पेक्ट मध्ये जेवढी होती तेवढी राहील का? नाही. आता तुम्ही कुठून चेक करणार? आता सांगा इन्सिडेंट रे या नॉर्मल जवळ इन्सिडेंट रे कोणता होता? एअर मधून येणारा. पण या नॉर्मल जवळ कोण आहे? तर आता बघा मीडियम चेंज झालं. आता तुम्ही ग्लासमध्ये लाईटची स्पीड एअर सारखी नाही दिसणार. ती आता वॉटरच्या रिस्पेक्ट मध्ये दिसणार. कारण त्याच्यासाठी आय इथं बनतोय ना. तर आय चेंज झाला. इन्सिडेंट अँगल इथे वेगळा आहे. त्याच्यामुळे त्याचा आर पण चेंज होतो. आता हा आर या आयला इक्वल नसतो. काल जे आपण नाव दिलं होतं एमर्जन्स, इथं ते नाहीये. लक्षात ठेवा. इथं नाहीये. तर ह्याला आपण म्हणू रिलेटिव्ह. आता स्पीड ऑफ लाईट ग्लासमध्येच काढायची. पण एअरच्या रिस्पेक्ट मध्ये नाही, वॉटरच्या रिस्पेक्ट मध्ये. तर हा तुमचा मीडियम 1, हा मीडियम 2 असेल तर असा फॉर्म्युला बनेल. समजलं? याचं एक्सप्लेनेशन आपण मंडेला. उद्या सकाळी 8 ते 10 तुमचा क्लास राहील. पहिला पिरियड सर घेतील बायोचा, सेकंड आपण घेऊ फाउंडेशनचा.